आम्ही दांडक्याला हात घातला असून कायदा सुव्यवस्था सरकार बघून घेईन असा इशाराच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय। तर आमदार विजयसिंह पंडितांनी देखील हाके यांना इशारा दिलेला आहे। बीडमध्ये ओबीसी अलगार सभेचं आयोजन केलेलं होतं, यावेळी हाके यांनी हा इशारा दिलाय। दरम्यान हाकेंनी मराठा समाजाविषयी मारहाणीची भाषा बोलू नये असा सल्ला विखे पाटलांनी दिला। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत। गावगाड्यातली पोरं जर त्यांनी दांडक्याला हात घातला, आता हे बघा कायदा सुव्यवस्था अराजकता, आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं, आता मंत्र्यांनी बघावं। आम्ही रिॲक्शन देत आहोत, आम्ही आता सहन करणार नाही। आणि गावगाड्यातले आमची पोरं तर कुणाच्या बापाला भिणार नाहीत। आणि कोण आडवा आला, आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय। आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था, अहो आमचं वाचवा, अहो आमच्यात येऊ नका, अहो आमच्यात आलं तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे। आता आम्ही डायरेक्ट दांडक्याला हात घालणार। मराठा समाजाबद्दल, आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात ती मला वाटतं त्याची आवश्यकता नाही आहे। मागे त्यांना सल्ला दिला आहे, मुक्त फळं उधळायचे बंद करा, तुमचं कामच नाही आहे। कोणत्या समाजाचं कोणी पुढारीपण करावं त्यासाठी काही त्याला बंधन नाही आहे, पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करायचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे।